नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक संस्थांच्या नोटीस बोर्डवर अशा प्रकारची नोटीस जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते व्हायरल होत आहे। तर ही नोटीस काय आहे याची पुरेपूर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। रिझल्ट कधी लागणार, कशा प्रकारे लागणार आणि कट ऑफ काय असणार, ठीक आहे, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRT, सारथी महाज्योती आणि RT यासारख्या संस्थेची पूर्व प्रशिक्षण योजना आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्या निकालासाठी वापरण्यात येणारी सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसिजर जे आहे त्याच्याबाबत हे परिपत्रक जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमचा रिझल्ट आणि नॉर्मलायझेशन जी प्रोसेस आहे ती कशा प्रकारे लागणार आहे, चला तर त्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण जाणून घेऊ। तर इथे बघू शकता, एका दिवसात एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे सापेक्ष गुण निर्धारित करून त्यानंतर सम पातळीवर आणण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन होय। ठीक आहे, सामान्यीकरणाची प्रक्रिया ही सर्व शिफ्टमधील उमेदवारांनी गुणांकानुसार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत जेवढी पेपर झाले असेल तर त्यांच्या जे विद्यार्थी मित्रांनो शिफ्टमधील नुसार जे नॉर्मलायझेशन प्रोसिजर आहे ते राबवण्यात येत आहे। सदर प्रक्रिया इंग्रजी व मराठी भाषांमधून राबवण्यात प्रसिद्धी पत्रिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, तर ते प्रसिद्ध पत्रक सुद्धा आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो। तर इथे बघू शकता अशा प्रकारे तुमची शिफ्ट वाईज नॉर्मलायझेशन केल्या जाईल। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटाइल ऑफ रॉ स्कोर सुद्धा तुम्हाला दिसून जाईल तुमचा। ठीक आहे, त्यानंतर इथे बघू शकता जर सेम मार्क्स असल्यास, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेम मार्क्स असल्यास तर तुमच्या डेट ऑफ बर्थ आणि एजनुसार जे आहे ते तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट इथे बघू शकता अशा प्रकारचे जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची फायनल रँकिंग आणि मेरिट विल गेट कंप्लेंट टू फॉलो आफ्टर द रिझॉल्विंग स्टाईल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट लागेल। त्यानंतर इथे बघू शकता नॉर्मलायझेशन जे प्रोसिजर आहे सामान्यीकरण प्रक्रिया, तर एकापेक्षा अधिक शिफ्टमध्ये बॅचमध्ये आयोजित केलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेची CET साठी बसलेल्या उमेदवारांच्या गुणांच्या सामान्यीकरणासाठी वापरली जाईल। ठीक आहे, कशा प्रकारे इथे स्टेप बाय स्टेप माहिती दिलेली आहे। पर्सेंटाइल स्कोर ही परीक्षा बसलेल्या सापेक्ष उमेदवारीची कामगिरी असते। त्यानंतर मिळालेल्या गुणांकांचे रूपांतर परीक्षेचे प्रत्येक गटातील शिफ्ट 100 ते 0 पर्यंतच्या स्केलमध्ये केले जाते। पर्सेंटाइल स्कोर त्या परीक्षेत त्या विशिष्ट टक्केवारीच्या बरोबर किंवा खाली समान किंवा कमी स्कोर मिळालेल्या उमेदवारांची टक्केवारी दर्शवते। त्यामुळे प्रत्येक गटाचा शिफ्ट टॉपर विद्यार्थी मित्रांनो इथे लक्ष द्या, त्यामुळे प्रत्येक गटाचा शिफ्टचा जो टॉपर असतो त्याचे गुण जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे 100% म्हणून मानले जाते। ठीक आहे, त्यानंतर सर्वोच्च आणि सर्वात कमी स्कोर दरम्यान मिळालेले गुण योग्य टक्केवारीत रूपांतर केले जाते। जो विद्यार्थी मित्रांनो शिफ्टचा जो टॉपर असतो त्याचे जे गुण आहेत ते 100% म्हणून गणले जाते। ते कशा प्रकारे तर ते इथे दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, याची आपण माहिती जाणून घेऊ। त्याआधी इथे बघू शकता हायेस्ट पर्सेंटाइल स्कोर मिळालेल्या मूळ वास्तविक गुणांकडे किंवा टक्क्यांकडे दुर्लक्ष करून 100% केले जाते। ठीक आहे, तर इथे बघू शकता शिफ्टसाठी 100% उमेदवारांनी सर्वाधिक स्कोर टॉपरच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा कमी मिळवणे आहेत। ठीक आहे, उदाहरणार्थ शिफ्ट 1 मध्ये सर्वोच्च स्कोर जो आहे विद्यार्थी मित्रांनो 100% 80% आहे। त्यानंतर शिफ्ट 2 मध्ये जे आहे तो 82%, त्यानंतर शिफ्ट 3 मध्ये आहे जो 78%, त्यानंतर शिफ्ट 4 मध्ये आहे जो 79% आहे। तर अशा प्रकारे असल्यास सर्वोच्च स्कोर त्याच्या संबंधित गट शिफ्टमध्ये 100% पर्सेंटाइलवर सामान्य केले जाईल। म्हणजे सपोज आहे फर्स्ट शिफ्टमध्ये जो टॉपर आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे 80 मार्कावर, सपोज 80 पर्सेंटाइलवर, तर हा त्या शिफ्टचा जो आहे तो 100% विद्यार्थी म्हणजे 100% मार्क मिळाले म्हणून विद्यार्थी गणला जाईल। ठीक आहे, अशा प्रकारे जो आहे विद्यार्थी मित्रांनो हार्डेस्ट ते लोअर टू हार्ड शिफ्ट जे आहे त्याची पर्सेंटाइल स्कोर तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, तुमच्या मेरिट लिस्टमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली येऊ। तर अशा प्रकारे जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो टक्केवारीचा म्हणजे पर्सेंटाइल स्कोरचा जो आहे तो सूत्र आहे। त्यानंतर इथे होऊ शकता गृहीत धरा की शिफ्ट 4 मध्ये आयोजित केलेली आणि प्रत्येक शिफ्टमध्ये 1,00,000 उमेदवार आहेत, तर काल्पनिक टक्केवारी गणना पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे अशा प्रकारे जे आहे ते पर्सेंटाइल जे आहे ते कॅल्क्युलेशन केले जाईल। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे रँकिंग तयार करण्यासाठी टक्केवारी वापरून चारही शिफ्टचा परिणाम पुढील प्रमाणे एकत्रित केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता, कृपया लक्षात घ्या की उमेदवारांचे पर्सेंटाइल स्कोर ठीक आहे पुढील चरणात जन्मतारीख, वय किंवा परीक्षा आयोजित करणाऱ्या प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या इतर कोणत्याही निकषाचा वापर करून बरोबरीच्या टक्केवारीचा गुणानुक्रम लावला जाईल। ठीक आहे, सदर उदाहरणात जन्मतारीख, वय व निकषांचा वापर केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती खालीलप्रमाणे संकलित केलेली आहे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे इथे सिरीज वाईज, इथे रँकिंग वाईज। ठीक आहे,
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती. ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर ही सर्व प्रोसिजर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते जी कंपनी आहे बार्टी TRTA महाज्योती सारथी यांसारखे पेपर कंडक्ट करते. तर त्यांची प्रोसिजर झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. लवकरच ते संकेतस्थळावर जो आहे तो तुमचा जे मेरिट लिस्ट आहे आणि जे विद्यार्थी मित्रांनो तुमचा पर्सेंटाइल स्कोर जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळून जाईल. पूर्णचे पूर्ण PDF मध्ये. ठीक आहे. तुम्ही कितीही एक्झाम दिलेले असेल, बार्टी पोलीस भरती, IBPS, महाज्योतीच्या जे आहे MPSCचे विद्यार्थी, त्यानंतर TRTIचे विद्यार्थी, त्यांची जी आहे विद्यार्थी मित्रांनो PDF मध्ये जे आहे ते मेरिट लिस्ट आणि पर्सेंटाइल स्कोर रोल नंबर वाईज ते तुम्हाला पाहायला मिळून जाईल. तर याची जी एक्झॅक्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो ते 7 ते 8 तारीख आपल्या सूत्रांनुसार 7 ते 8 तारीख सांगितलेली आहे. तुम्ही जर जो आहे विद्यार्थी मित्रांनो निकालाचा जो दिनांक आहे तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. 7 ते 8 एक तर 7 तारखेला रात्री लागू शकते, त्यानंतर 8 तारखेला इव्हिनिंगला लागू शकते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या अपकमिंग अपडेटसाठी. ठीक आहे. कारण अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर मिळत राहते. धन्यवाद.